यावेळेस आता आपण मॉडर्न ट्रॉफीची सुरुवात करतोय. पंच मैदानामध्ये येतात, एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. मॉडर्न ट्रॉफी दोन्ही पंच मैदानामध्ये येतात. अतुल रोगे सर आणि केतनवीर सरांचं स्वागत. आणि आता योगेश इलेव्हन, योगेश सरकार 11 संघ मैदानामध्ये दाखल होत आहेत. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. मॉडर्न ट्रॉफीची सुरुवात होते. पहिला संघ मैदानामध्ये आलाय. क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतला होता योगेश सरकार 11ने. मॅचला इथे सुरुवात होईल. आघाडीचे दोन बॅटर मंगलमूर्ती 11 संघाचे गणेश आणि कुणाल ही जोडी मैदानामध्ये येते. एक जोरदार तयारी आणि जबरदस्त मॅचेस आज मैदानामध्ये पाहायला मिळतील. मॉडर्न ट्रॉफी क्वालिफायरच्या या मॅचेस आज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 5 संघ आज मैदानामध्ये असतील. त्यातील 2 संघ क्वालिफायर होऊन टॉप 8 मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. बरोबर 6 तारखेला या टॉप 8 च्या मॅच असतील. पहिला सामना आता मैदानामध्ये सुरू होईल थोड्याच वेळामध्ये. या स्पर्धेमध्ये अगदी पाहिलं तर 5 संघ दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळतील. दोन्ही संघाचा एक एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे. एक अतिरिक्त खेळाडू, दोन्ही टीमचा एक एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या. झाले गणेश आणि कुणाल. योगेश सरकार आपला एक अतिरिक्त खेळाडू. 11 आहेत. ओके, बॉलर्स सोनू गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. सोनू सामन्याला येता सुरुवात होईल. मॉडर्न ट्रॉफीचा थरार मैदानामध्ये सुरू होतोय. ज्या स्पर्धेची आतुरतेने खेळाडू वाट पाहतात त्या स्पर्धेची आता मात्र सुरुवात होते. पहिला सामना योगेश सरकार विरुद्ध मंगलमूर्ती 11 या 2 संघादरम्यान सामना मैदानामध्ये सुरू होतोय. सोनू गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडवरती गणेश. पहिला चेंडूवरती पहिली विकेट. पहिला फलंदाज बाद. पहिला चेंडूवरती पहिला फलंदाज मात्र बाद झाला. उसळता चेंडू होता, समजू शकला नाही. बॅटची कट आणि डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये झेल मात्र सुकावला गेला आणि ते योगेश सरकार संघाला मात्र पहिली विकेट मिळाली. विकेट कीपर नेम प्लीज. अक्षय वाटकरने टिपलेला सुंदर झेल. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट. काय सुरुवात झाली आहे मॉडर्न ट्रॉफी 2025 ची. जबरदस्त सुरुवात. गोलंदाजांनी मात्र बाजी मारली आहे. या स्पर्धेमध्ये पाहावं लागेल गोलंदाजच उत्कृष्ट खेळाडू ठरेल का, कारण सुरुवातीलाच पहिल्या चेंडूवरती सोनूने घेतलेली विकेट आणि ते गणेशला मात्र परतावं लागेल. नवीन बॅटर मैदानामध्ये पहिला चेंडू स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. फिरोज पटेल नवीन बॅटर मैदानामध्ये. फिरोज पटेल कुणाल देशमुख या जोडीवरती मात्र आता फार मोठा दारोमदार असेल डाव सावरायचा, कारण पहिल्या चेंडूवरती विकेट आली. योगेश सरकार 11 संघाची मात्र जोरदार सुरुवात आपण पाहिली, पण मॅच अभी भी बाकी आहे. मंगलमूर्ती 11 कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. हा चेंडू परत एकदा उसळता होता. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. स्क्वेअर लेग पंच केतनवीर सरांचा मात्र व्हाईट बॉलचा इशारा. त्याचबरोबर 1 बाउन्स. म्हणजे आता सोनू बुदावले यांना आता बाउन्सर चेंडू टाकता येणार नाही. सोनूची मात्र चांगली सुरुवात. पहिले 2 चेंडू
तिकड बाउन्सर होते, पहिल्या चेंडूवरती विकेट आली होती. आणखी एक डॉट बॉल आणि त्यानंतर एक बाउन्सर मात्र जास्त उसळला, तिथे व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी मात्र कळवला. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण पाहतोय सोनू योगेश सरकार युवा संघासाठी चांगली गोलंदाजी सुरुवात. यावेळेस समोर टाकला चेंडू आणि हा चेंडू भिरकावून दिला सीमा रेषेपार, षटकार. फिरोज पटेल यांच्या बॅट मधनं घाती प्रहार. जरी आमची विकेट गेली असेल तरी आम्ही अजून मैदानामध्ये सामना सोडला नाहीये. पहिल्या चेंडूवरती विकेट आली, पण नंतर फिरोज पटेलच्या बॅट मधनं हवाई हल्ला, चेंडू मैदानाच्या बाहेर फेकला गेला. परत एकदा यावेळेस देखील ऑन साइडला चेंडू मात्र खेळून काढलाय क्षेत्ररक्षक तिथे. चांगली फिल्डिंग, एक सिंगल रन, सिंगल धाव्याने मात्र धावफलक पुढे सरके. कॅल्क्युलेशन नुसार मॅच खेळतात, सेन्सिबल क्रिकेट. अगदी षटकार आला, त्याच्या पुढच्या चेंडूवरती सिंगल धाव घेतली, नॉन स्ट्रायकिंगला गेले. फिरोज पटेलची मात्र एक चांगली सुरुवात. स्ट्रायकिंग एंड वरती असतील आता कुणाल देशमुख. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन टीम आता मैदानामध्ये. प्रदीप नैनी संघाच्या कर्णधार पदासोबत जादुई कामगिरी करण्याचा प्रयत्न इथे असेल, कारण क्षेत्ररक्षणामध्ये आता बदल केलाय. फिरोज अगदी नॉन स्ट्रायकिंगला देण्यात आला. आता सोनू यांना मात्र एक चांगली गोलंदाजी करण्याची प्रयत्न करतायत आणि तिथे पाहूया आता काय होत आहे. हा चेंडू अगदी टप्पा पडल्यानंतर फिरकी घेतोय, माती विकेटचा पुरेपूर फायदा. खेळपट्टी पाहिली तर दर्जेदार खेळपट्टी कडच्या या कॉलेजमध्ये अगदी आपण पाहतोय एक दर्जेदार क्रिकेट इथे मात्र खेळला जातो. अनेक मोठमोठ्या स्पर्धा इथे होतात, इंडिया कप सारखी एक मोठी स्पर्धा देखील होते आणि याच मैदानामध्ये मॉर्टर ट्रॉफी सारखा एक दर्जेदार स्पर्धेला आपण सुरुवात करतोय. यावेळेस हा चेंडू मात्र सुरेख होता. परत एकदा डॉट बॉल आणि त्याचबरोबर पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर मंगलमूर्ती 11 संघाच्या धावा जमा होत आहेत, त्या 8 धावा. 8 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण झाल्या. 5 ओव्हरचा सामना आणि पहिल्या ओव्हरमध्ये बनवल्या गेल्या त्या 8 धावा. 8 रन ऑन स्कोर बोर्ड. मॉर्टर ट्रॉफीची दमदार सुरुवात आपण पाहिली. पहिल्याच ओव्हरमध्ये काय काय पाहायला मिळालं. पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती आलेली विकेट पाहायला मिळाली. फिरोज पटेलचा एक दमदार षटकार पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज अमर साळवे गोलंदाजी मार्कवर येतात. हा चेंडू अमर साळवेचं स्वागत करणारा होता. चेंडू जातोय सीमा रेषा पार. पहिल्या चेंडूवरती चौकार. अमर साळवेचा अकूट टप्प्याचा चेंडू आणि इथे मात्र हा चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. 4 धावांनी धावफलकावरती वाढ, 12 धावा. परत एकदा अमर. यावेळेस फटका मात्र जबरदस्त खेळला, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. जबरदस्त सुरुवात. फिरोज पटेल मैदानामध्ये बरसात करतायत धावांची. मागच्या ओव्हर मध्ये षटकार खेळला होता, या ओव्हर मध्ये पहिले 2 चेंडू सीमा पार, 1 चौकार, पाठोपाठ षटकार. तोडफोड मैदानामध्ये सुरू झाली. 18 धावा या धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. मंगलमूर्ती संघाची मात्र एक मंगलमय सुरुवात. फिरोज पटेलने मात्र सामना पुन्हा एकदा हातामध्ये घेतलाय, रंगवायला चालू केलाय. अगदी सुरुवातीच्या सामन्यामध्ये धमाकेदार खेळ आपण पाहतोय फिरोजचा. फिरोज परत एकदा कव्हर मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक फार दूर, परफेक्ट गॅप मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षकाने मात्र थांबवलं. चांगली फिल्डिंग तिथे आपण पाहिली. सोनू यांनी मात्र चेंडूला थांबवलं. घेतली जाते त्या 2 धावा. दुहेरी धावांनी धावफलक पुढे सरकेल. 20 रन. क्वालिफायर मॅचेस आपण पाहतोय आणि या क्वालिफायर मॅचेस साठी देखील एक जय्यत तयारी आपण पाहिली.
परत एकदा शॉर्ट पिच चेंडू हवेत उडवला, क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करेल, टिपला झेल आणि फिरोज पटेलचा संपला खेळ, फलंदाज बाद. दीपू रैना यांनी टिपलेला एक सुंदर झेल आपण पाहिला. बॅटर मैदानामध्ये येत आहेत आशुतोष केदार. नवीन बॅटर मैदानामध्ये दीपू रैनाने टिपलेला सुंदर झेल. अगदी उलट पळत जाऊन झेल टिपायचा होता, अवघड होता झेल पण महत्वाचा होता. फिरोज पटेल जो घातक फलंदाज दिसत होता त्याच फलंदाजाला मात्र टिपलं गेलं. हा चेंडू मात्र खेळून काढला, एक सिंगल धाव. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल धाव येते. अमर साळवीचं देखील कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडू चौकार आला, नंतर षटकार आला, तर दुहेरी धावा आल्या. इतक्या धावा आल्यानंतर देखील त्यांनी हिंमत हारली नाही. असं वाटलं आणखी मोठी ओव्हर होईल, पण तिथे मात्र एक विकेट मिळवली आणि ती विकेट देखील मिळवली कुणाची, तर फिरोज पटेल सारख्या एका तगड्या फलंदाजाला मात्र डगआउटचा रस्ता दाखवला. कुणाल आडव्या बॅटने ऑन साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी ओढून घेऊन खेळण्याचा प्रयत्न केला, पण टप्पापर्यंत चेंडू आणखी दूर निघून गेला आणि चेंडू मात्र इथे एक सिंगल धाव आणि धावफलकावरती धावा जमवत आहेत त्या 22. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर मंगलमूर्ती 11 2 बाद 22 धावा. दोन बाद 22 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. प्रदीप नैनीत गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय, अर्थात डॉन गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन प्रदीप नैनीत गोलंदाजी मार्कवर येतात. समोर असेल कुणाल. शॉर्ट पिच चेंडू होता, शॉर्ट पिच चेंडू, उसळता चेंडू, मागणी केली जाते व्हाईट बॉलची आणि ते रिव्ह्यू मात्र घेतला. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली जाते. तिसरे पंच पाहतील आता काय निर्णय होतोय, पाहिलं जाईल. पंचांनी मात्र रेफर केलाय बॅटिंग रिव्ह्यू. बॅटिंग टीमने घेतलेला रिव्ह्यू पाहूया काय होतंय. cricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट करतोय. संपूर्ण जगामध्ये या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण आता मात्र केलं जाते आणि ते पाहूया त्या व्हाईट बॉलचा निर्णय काय निर्णय होतोय. पंच मात्र पाहतायत. आणि ते फेअर डिलिव्हरी. चेंडू मात्र इथे डॉट बॉल. एक चमचा अगदी स्टंपाच्या वरून निघून गेला चेंडू. उत्तम निर्णय अतुल रोंगे सरांचा. शॉर्ट पिच चेंडू, शरीर भेदक मारा, पूल करण्याचा प्रयत्न होता पण इथे पूल नाही, इथे फलंदाजी बत्ती गुल करणारा हा चेंडू होता. डायरेक्ट चेंडू अगदी शरीरावरती आघात झाला. अगदी अंगावर आलेला चेंडू शिंगावर मात्र घेता आला नाही आणि इथे एक सिंगल धाव. लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल धाव असेल. 23 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. परत एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, परत एकदा शरीर भेदक मारा, एक सिंगल धाव. ही पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात. प्रदीप नैनीत मॅन विथ गोल्डन आर्म गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. अगदी धावांचा रोग त्यांनी मात्र थांबवलाय. ज्या धावा दिल्या त्या लेग बायच्या स्वरूपात, बॅटने अजूनही धाव त्यांनी मिळवू दिली नाहीये. सुंदर गोलंदाजी. शॉर्ट पिच चेंडू, यावेळेस मात्र जोरदार प्रहार, चेंडू जातोय सीमारेषा पार, खणखणीत षटकार. शॉर्ट पिच चेंडूचा पुरेपूर फायदा अगदी पाहायला मिळाला. हा चेंडू अगदी पाहिला तर प्रदीप नैनी त्यांनी गती परिवर्तन करत टाकला होता. स्लोवर चेंडू होता आणि शॉर्ट पिच होता, म्हणजे असा चेंडू होता जणू काय मेजवानीच ताटामध्ये अगदी स्वीट डिश दिली आहे आणि ती स्वीट डिश जर खाल्ली नाही तर मात्र उपाशी राहावं लागेल. अगदी शॉर्ट पिच चेंडूवरती खेळलेला एक खणखणीत फटका होता. परत एकदा हा चेंडू ऑन साइडला खेळला. मिड विकेट क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. चांगला कॉल होता, चांगला कॉल. थांबवलं तिथे आशुतोषने.
आता इथे आणखी एखादी विकेट जाण्याचा धोका होता, थांबवलं. एक चांगला कॉल. आणि क्रिकेटमध्ये अगदी तुम्हाला एक चांगले कॉलिंग करणं मात्र गरजेचं असेल, ते कॉलिंग मात्र पाहायला मिळालं. धावफलक जाऊन पोहोचतोय 31 धावा, 31 रन. यावेळेस प्रदीप नेनीचा हा चेंडू होता, अगदी सुरेख होता. गुडलेन स्पॉट वरती टप्पाटक्की आदळला आणि तिथे एक सिंगल धाव मात्र येते. ती धाव देखील लेग बाईच्या स्वरूपात. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा जमा होत आहेत त्या 32. या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च आल्या. एक षटकाराबरोबर आलेल्या या 10 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 धावा, 32 रन ऑन स्कोर बोर्ड. 2 विकेट मात्र इथे गमावल्या गेल्या. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सोनू. येस, सोनू गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 4थं षटक घेऊन सोनू गोलंदाजी मार्कवर येतात. मोटर ट्रॉफीच्या क्वालिफायर मॅच आज आपण मैदानामध्ये पाहतोय. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन घेण्याचा उपक्रम हा मोटर ट्रॉफीचा असतो. यावर्षी पहिला चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झालाय आणि इथे आपण पाहतोय चेंडू जातोय तो सीमारेषा पार, चौकार. किरण बेरेडला मात्र चकवा देत चेंडू बाउंड्रीच्या बाहेर निघून गेला. 36 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 36. परत एकदा हा सुरेख फटका होता. कट केलंय चेंडूला. एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते पाहता पाहता 2 धावा पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अगदी 2 हरणाची जोडी मैदानामध्ये धावते अशा त्या धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. सोनू बुदावले गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. एक विकेट मात्र मिळवली. 14 धावा आतापर्यंत खर्च केल्या. यावेळेस परत एकदा शॉर्ट पिच चेंडू. पुन्हा एकदा वाघाची दहाड, फोडला पहाड. मोटर ट्रॉफी खणखणीत षटकार. 44 धावा. धावांचा पाऊस मैदानामध्ये पडतोय. पहिला सामना मैदानामध्ये सुरू असताना कोणी विचार पण करणार नाही. सिंहगडचं मैदान पहिला सामना म्हणजे इथे लो स्कोरिंग मॅच होईल असं वाटलं असेल, पण इथे पहिल्याच मॅच मध्ये धावांचा अगदी पाऊस पडलाय. धावांचं रतीप लावलं गेलंय. हीच कमाल आहे मोटर ट्रॉफीची. हा चेंडू पुन्हा एकदा अगदी चांगला फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक फार दूर आणि चेंडू जाईल भूर, चौकार. 4 धावा. या ओव्हर मध्ये सोनू बुदावले फार महागडा ठरलाय. जवळपास पाहिलं तर आतापर्यंत 16 धावा या ओव्हर मध्ये खर्च होताना पाहायला मिळाल्या. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झाला. आशुतोष केदार मैदानामध्ये. अगदी आशुतोष केदारची दमदार बॅटिंग मैदानामध्ये सुरू झाली. जोरदार बॅटिंग आशुतोष केदार. परत एकदा उसळता चेंडू होता. यावेळेस मात्र दीपू रैना दुसरा झेल आपला या मॅच मधील टिपतील. फलंदाज आशुतोष इथे मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. सोनू बुदावलेने मात्र 2 फलंदाज बाद केले आणि दोन्ही फलंदाज, एक सोनूने बाद केला, एक साळवींनी बाद केला. दोन्ही फलंदाज पाहिले तर फायनलिंगच्या दिशेने मात्र बाद झाले. 38 सर्कल मध्ये झेल टिपले गेले. दीपू रैनाने टिपलेले सुंदर झेल आपण पाहिले. एक फलंदाज मात्र कॉट बिहाइंडचा शिकार झाला. 3 फलंदाज बाद झाले. धाव फलकावरती धाव आहेत त्या 48. मोटर ट्रॉफीचा थरार आपण पाहतोय. क्वालिफायरच्या मॅचेस आणि या मॅच मधली एक वेगळीच मजा असेल, कारण 5 संघ आज मैदानामध्ये उतरतात. 4 लीग मॅच. न्यू बॅटर रामदास सोनवणे नवीन बॅटर मैदानामध्ये.
हा चेंडू पुन्हा एकदा उसळी घेणारा आणि ते पंचांचा मात्र व्हाईट बॉलचा इशारा, त्याचबरोबर वन बाउन्सचा इशारा देखील कळवलाय. अतिरिक्त उंची घेणारा हा चेंडू होता. सोनू बुधवले अगदी पाहिलं तर उंच पुरा खेळाडू आणि हाईटचा पुरेपूर फायदा घेत बाउन्सर चेंडू टाकण्याचा मनसुबा, इथे मात्र अतिरिक्त बाउन्स चेंडूने घेतला. व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक धाव, 49 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. एक चांगली धावगती मंगलमूर्ती 11 संघाने या मॅच मध्ये राखली आहे. यावेळेस समोरच्या चेंडू खेळलाय आणि ते राहुल यादव चांगली फिल्डिंग आपण पाहिली आणि ते 2 धाव मात्र पूर्ण होतात. दर धावाने धावफलक पुढे सरकेल 51 धावा. आज मी पाहिलं तर शेवटचा चेंडू ज्या खेळाडू काढायला राहुल यादव, त्यांनी मात्र उसळी घेत चेंडू अडवला, थांबवलं. आज राहुल यादव यांच्यासाठी देखील एक महत्वाचा दिवस, मोठा दिवस, कारण आज राहुल यादव यांचा जन्मदिवस आहे आणि जन्मदिवसाची सुरुवात मॉटर ट्रॉफीने अगदी सिंहगडच्या सुंदर मैदानामध्ये, ज्या मैदानात खेळण्याचा आनंद प्रत्येक खेळाडूला हवा असतो, त्याच मैदानामध्ये राहुल यादवने आज त्या जन्मदिवसाची सुरुवात केली. राहुल यादव यांना मॉटर ट्रॉफी सर्व आयोजकांकडनं, संपूर्ण क्रिकेट विश्वाकडनं वाढदिवसाच्या खूप खूप क्रिकेटमय शुभेच्छा. धावफलकावरती धाव्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 51 धावा. दीपू रायना गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघासाठी 5वं स्लॉग ओव्हर मध्ये शेवटच्या षटकामध्ये दीपू रायना. दीपू रायनाचा पहिला चेंडू मात्र अप्रतिम होता. इथे 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 गडबड होतीये आणि फलंदाज मात्र स्ट्राइक रोटेट करण्याच्या नादामध्ये बाद. रामदास सोनवणे इथे मात्र रनआउटच्या रूपाने बाद होईल. नवीन बॅटर मैदानामध्ये नवीन फलंदाज मैदानामध्ये येतात ऋषभ. ऋषभ महाडिक नवीन बॅटर मैदानामध्ये आता पाहायला मिळतील. यावेळेस हा चेंडू परत एकदा हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक पाहूया, चेंडूच्या खाली टिपला झेल आणि फलंदाज बाद. ऋषभ महाडिक अगदी पहिला चेंडू ती बाद. एक्कावन्न धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 5 फलंदाज बाद 51. बॅटर तुषार पहिला चेंडू मात्र इथे विकेटचं बदन, आणखी एक विकेट. दीपू रायना सुंदर गोलंदाजी, अगदी बॅक टू बॅक 2 फलंदाज मात्र बाद केले. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आता पोहोचतात दीपू रायना. नवीन बॅटर संदेश गाजरे, नवीन बॅटर मैदानामध्ये संदेश गाजरे. दीपू रायना विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती मॉटर ट्रॉफी 2025 चा थरार मैदानामध्ये सुरू झाला आणि पहिल्याच मॅच मध्ये या इनिंग मध्ये दीपू रायना विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती.
विकेट हॅट्रिक पूर्ण होणार का? संदेश गाजरे नवीन बॅटर, अनुभवी खेळाडू आहेत. आणि इथे धावफलक अगदी स्टॉप झालाय, संत झालाय, ब्रेक लावला गेला या धावफलकाला. 3 चेंडू डॉट बॉल आलेत. गोर मध्ये आलेले आहेत 3 चेंडू डॉट बॉल. चौथा चेंडू दीपू रैना विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. आणि हा चेंडू परत एकदा सुरेख होता, वेगवान होता, पण इथे मात्र आपण पाहतोय कुणाल देशमुख परत एकदा स्ट्रायकिंग एंड वरती. 8 चेंडू सामना केलाय, 8 धावा कुणालने आतापर्यंत बनवल्या, पण अपेक्षा मोठ्या धावांची असेल या ओव्हर मध्ये. शॉर्ट पिच चेंडू यावेळेस फुल पॉवरफुल सक्सेसफुल षटकार. देर आहे दुरुस्त आहे. कुणालच्या बॅट मधनं धावा मात्र येत आहेत, त्या महत्वाच्या आहेत. 58 धावा, 58 रन ऑन स्कोर बोर्ड. वॉटर ट्रॉफी सुरुवात मात्र लाजवाब झाली. पहिल्या मॅच ची सुरुवात आपण पाहिली. पहिल्या इनिंगचा खेळ असा पाहत असताना इथूनच मात्र चुरस आपल्याला पाहायला मिळाली का वॉटर ट्रॉफी इतक्या उंचीवरती पोहोचली हे मात्र दाखवणारा खेळ. कारण इथे दर्जेदार खेळाडू येतात, संघ अगदी पूर्णपणे तयारीने मैदानामध्ये उतरतात. परत एकदा हा चेंडू सडला गेला मिड विकेट क्षेत्ररक्षक, तिथे मात्र चेंडूला थांबवेल. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते दुसरी धाव पूर्ण होते. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना फलंदाज कुणाल मात्र होत आहेत. धाव बाद, 2 धावफलक ते ऍड होतील. पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र पूर्ण झालाय. मंगलमूर्ती 11 संघाने पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या 60 धावा, तर आता योगेश सरकार 11 संघाला बनवावे लागतील 61 धावा. 5 ओव्हरच्या सामन्यामध्ये 61 धावांचं एक भलं मोठं टार्गेट मात्र आता सेट केलंय. एक चांगली सुरुवात इथे अगदी पाहिलं तर फिरोजने करून दिली. त्यानंतर जी बॅटिंग झाली धावफलकावरती अगदी 60 धावा बनवल्या गेल्या. साठ धावा बनवले गेले. 61 धावांचं भलं मोठं टार्गेट मात्र आता इथे सेट केलं गेलंय. एक मोठी मॅच, एक बिग बॅटल सामना आता मैदानामध्ये सुरू झालाय. आगाज तो हो गया वॉटर ट्रॉफी का, काफी बढ़िया आगाज. अब देखते हैं अंजाम क्या होगा. मोठी मॅच तुमच्या समोर. वॉटर ट्रॉफीचा थरार आपण पाहतोय, ऑर्गनाइज बाय MM ऑटोस्टिक ग्रुप. त्याचबरोबर रोहनदादा चौगुले यांचं मात्र सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. आज क्वालिफायरच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर अविनाश रामगुडे. या स्पर्धेमध्ये अगदी पाहिलं तर एक सुंदर आयोजन नियोजन, एक शिस्तबद्ध स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सिंहगड कॉलेजच्या या सुंदर प्रांगणामध्ये सुरू असलेला हा क्रिकेटचा सोहळा. स्पेशल थँक्स आपण जर पाहिले या स्पर्धेचे तर परीक्षित भैया थोरात युवा उद्योजक, त्याचबरोबर पाटील वाडा चुलीवरचं जेवण काळेवाडी, विनीतजी कलाटे यांचं देखील मनापासून धन्यवाद. सन्माननीय संदीपभाऊ मोकाटे विशेष सहकार्य, कुणाल भैया इंगळे, त्याचबरोबर नामदेवजी पाटील, या सर्वांचं मनापासून धन्यवाद. या स्पर्धेचे स्पोर्ट्स पार्टनर, स्पोर्ट्सवेअर पार्टनर लेजंड स्पोर्ट्स केतन वीर, त्याचबरोबर प्रिंटिंग पार्टनर ऋग्वेद मीडिया डिझायनेशन यांचे देखील मनापासून धन्यवाद. वॉटर ट्रॉफी हा एक नेत्रदीपक सोहळा आज मात्र मैदानामध्ये सुरू झालाय. क्वालिफायरच्या मॅच खेळून 2 संघ मात्र टॉप 8 मध्ये दाखल होतील. म्हणजे 6 तारखेला या मैदानामध्ये या धमाका आपल्याला पाहायला मिळेल. 6 आणि 7 तारखेला एक चुरशीच्या मॅचेस, अगदी ओपन गटातील संघ देखील आपल्याला या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील. राहुल आणि अक्षय ही जोडी मैदानामध्ये येते, आघाडीची जोडी मैदानामध्ये. त्याचबरोबर मंगलमूर्ती 11 संघ फिल्डिंग साठी मात्र सज्ज होत आहेत.
पुढच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टनने तयार राहायचंय. अक्षय वाटकर स्ट्रायकिंग एंड वरती, राहुल वाटारकर. अक्षय वाटारकर स्ट्रायकिंग एंड वरती खेळताना पाहायला मिळेल. राहुल राठोड नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. जेजुरीचा स्टार खेळाडू राहुल राठोड नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय साहिल गायकवाड. यानंतरच्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमने तयार राहायचं. यानंतरचा मॅचचा टॉस आता मैदानामध्ये खेळला जाईल. रहीम 11 विरुद्ध धीरेन शाह SF. धीरेन शाह SF विरुद्ध रहीम 11. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे. आज अगदी पाहिलं तर मैदानामध्ये 10 मॅचेस खेळवले जाणार आहेत आणि 10 मॅचेस मधनं आपल्या ठरणार की टॉप 8 मध्ये 2 संघ दाखल कोण होणार. सामन्याला सुरुवात 61 धावांचं टार्गेट. पहिला चेंडू आणि ते पहिल्या चेंडूवरती टीट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर से, एक तेरी तो एक मेरी. फलंदाज जेलबाद गणेश. विकेटच्या मागे सुंदर जेल टिपला. फलंदाज इथे बाद झाला. सुरुवात अगदी सेम टू सेम झाली. मगाची पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती कॉट बिहाइंडचा शिकार झाला होता फलंदाज. इथे देखील ती सुरुवात. परत एकदा बॅटर पहिल्या चेंडूवरती कॉट बिहाइंडचा शिकार. जबरदस्त खेळ, जबरदस्त सुरुवात आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती मात्र फलंदाज बाद झाला. साहिल गायकवाडची मात्र जबरदस्त सुरुवात. पहिला चेंडू अगदी टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं, बॅटची कड घेतली आणि विकेट किपरच्या हातामध्ये उसवला. अमर साळवे नवीन बॅटर मैदानामध्ये येतात. अमर एक लेफ्ट हँडर फलंदाज बाद झाला तर दुसऱ्या फलंदाजाला मात्र मैदानामध्ये पाठवले गेले. मगाशी अगदी पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती विकेट आली, नंतर फिरोज मैदानामध्ये आला आणि षटकार खेळला होता. इथे आता पाहूया काय सुरुवात होते. इथे 61 धावांचं टार्गेट योगेश सरकार संघासमोर असेल आणि ते टार्गेट पूर्ण करत असताना दमछाक होणार का. शॉर्ट पिच चेंडू, परत एकदा चेंडू हवे तिथे. दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपला. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद. मोटर ट्रॉफीची सुरुवात लाजवाब. 2 चेंडू मध्ये 2 फलंदाज बाद. या ओव्हर नंतर पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल याची नोंद घ्या. यानंतरचा सामना असेल रहीम 11 विरुद्ध धीरेन शाह SF. या 2 टीम दरम्यान या मॅच नंतर या मॅचचा टॉस होईल. दोन्ही टीमने तयार राहायचे. इनिंग ही ओव्हरच्या नंतर हा टॉस केला जाईल. संदेश गाजरे सुंदर झेल मात्र तिथे स्लिप मध्ये टिपला. नवीन बॅटर मैदानामध्ये येतात किरण बेरड नवीन बॅटर मैदानामध्ये. 2 फलंदाज अगदी स्वस्तामध्ये बाद झाले. योगेश सरकार संघाला बसलेला हा दुसरा धक्का. मोठ्या विकेट मात्र गमावल्या गेल्या. अमर साळवे देखील फार स्वस्तामध्ये माघारी परतले. मोठी विकेट इथे मात्र गमावली गेली. राहुल राठोड मात्र नॉन स्ट्रायकिंग वरती थांबून पडझड पाहतोय. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल साहिल गायकवाड.
हो 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 हो. अपील 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 अपील, फार मोठा अपील तिथे केलंय. पंचांचा पाहूया निर्णय काय येतोय. पंच मात्र तटस्थ आहेत आणि पाहूया पंचाचा निर्णय मात्र नॉट आउटचा निर्णय आला आणि ते अल्ट्राएस साठी मात्र रिव्ह्यू नाही आणि पंचांनी मात्र साफ नकार दिला. नाहीतर इथे जवळपास किरण बेरड जाळ्यामध्ये अडकलाच होता. इतका अप्रतिम चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने काटा बदलला होता आणि अगदी बॅटिंग टीमचा काटा किर झाला होता कारण तिसरा मासा गळाला लटकला असता. फलंदाज मात्र अजूनही साबूत. साईचा हा चेंडू फटका फसला. चेंडू हवेत. 2 क्षेत्ररक्षक धावत आले. झेल टिपला. तिसरा फलंदाज 0 धावांवरती बाद. योगेश सरकार 0 धावा, 3 फलंदाज बाद. ऋषभ महाडिकने टिपलेला हा सुंदर झेल आपण पाहिला. काय गोलंदाजी सुरू आहे तिथे. साहिल गायकवाडने मात्र धमाका केला. पहिल्याच ओव्हर मध्ये 3 फलंदाजांना त्याने गारद केलं. एकही धाव इथे खर्च झाली नाहीये. या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. पुढच्या मॅचचा रहीम 11 विरुद्ध धीरेन शाह. या 2 संघा दरम्यान पुढच्या मॅचचा टॉस होईल. चला नवीन बॅटर मैदानामध्ये राहुल यादव, राहुल राठोड आणि राहुल यादव. या राहुल नावांना मात्र आता मैदानामध्ये द वॉलचं काम करावं लागेल. द वॉल राहुल द्रविड इंडियाची आपण पाहिली आणि यांना देखील आता एक सुरक्षित भिंत बांधावी लागेल. 3 फलंदाज 0 धावांवरती बाद झालेत. राहुल राठोड नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये राहुल यादव. आज राहुल यादवचा जन्मदिवस आणि आज जन्मदिवसानिमित्त यादगार खेळी राहुल यादवला करावी लागेल. सर्वांच्या आठवणीत राहील अशी इनिंग मात्र राहुलला खेळावी लागेल. साईचा पुढचा चेंडू परत एकदा फटका फसलाय आणि झेल टिपला. 4 फलंदाज बाद. पहिल्याच ओव्हर मध्ये 4 फलंदाज बाद. फक्त फलंदाज मैदानामध्ये येत आहेत, हजेरी लावतायत, बाहेर जात आहेत. 4 बॅटर आउट झालेत. काय गोलंदाजी केली आहे इथे. अगदी पाहिलं तर साहिल गायकवाडने मात्र विकेटचा पहाड मैदानामध्ये लावलाय. बड्डे बॉय आज मात्र 0 धावांवरती बाद झाला. 0 धावांवरती परतला. गोलंदाजी मात्र अप्रतिम आपण पाहिली. मॉटर ट्रॉफीची सुरुवात झाली. राहुल अगदी इथे बाद झालाय. नाव लक्षात राहील साहिल गायकवाड, रविराज गायकवाड याने मात्र केलेला एक अप्रतिम खेळ. पहिल्याच ओव्हर मध्ये अगदी पाहिलं तर 5 चेंडू त्याने टाकले, एकही धाव खर्च केली नाहीये आणि 4 फलंदाज बाद केलेत. परत एकदा राहुल रविराज मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल. विकेट हॅट्रिक पूर्ण करणार का? विकेट हॅट्रिक नाही पण हा चेंडू जरी डॉट बॉल टाकला ना तरी देखील तो मॉटर ट्रॉफी या इतिहासामध्ये ही ओव्हर अमर करून जाईल. कारण निर्धाव षटक, 4 विकेट, काय काय या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त खेळ. अगदी इथे मात्र ज्या ज्या क्रीडा रसिकांनी हा सामना इथे समोर थांबून ऑनलाईन पाहिलाय ना त्यांच्या मात्र लक्षात रविराज हा कायमचा राहील. रविराज परत एकदा गोलंदाजी मार्गवर समोर असेल रवी. यावेळेस मात्र सिंगल धाव, पहिली सिंगल धाव इथे मात्र रवी गुलेच्या बॅट मधनं आली आणि अगदी निर्धाव षटक नाही पण अप्रतिम षटक होतं. फक्त 1 धाव खर्च केली. ओव्हर आवडले असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. फक्त 1 धाव आणि 4 फलंदाज इथे मात्र रविराज गायकवाडने बाद केले. अगदी टॉप ऑर्डरची तोडफोड केली. फर्निचर संपूर्ण डिस्ट्रॉय केलंय. पण आता मिडल ऑर्डर आणि ओपनिंगला आलेला राहुल राठोडला मात्र डाव सावरावा लागेल. राहुल राठोड अजून देखील नॉन स्ट्रायकिंग एंडलाय. संघाची पूर्णपणे मदर आता राहुल राठोड वरती असेल. रविराज घुलेला मात्र राहुल राठोडला एक चांगली साथ द्यावी लागेल. मॅच मध्ये अगदी रंगत आणावी लागेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कुणाल देशमुख. गोलंदाजी मार्कवर येत आहेत कुणाल देशमुख. अगदी बॅटिंग करत असताना कुणाल देशमुखने मात्र शांत सुरुवात केली होती. नंतर षटकार खेळला होता. जवळपास 16 धावा कुणालने बॅटिंग करत असताना टीम साठी बनवल्या. आता गोलंदाजी करावी लागेल कुणाल देशमुखला. समोर अगदी पाहिलं तर रवी गुले. सुरुवात मात्र चांगली केली. रवी गुलेने एक सिंगल घेतली.
धाव फलक जर पाहिला तर एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 फलंदाज बाद 1 धाव. कुणालचा हा चेंडू फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तयार. एक सिंगल धाव, सिंगल धाव, सिंगल धावेने इथे मात्र धावफलक पुढे सरकेल. 2 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 4 फलंदाज बाद 2. फार दयनीय अवस्था. अगदी पाहिलं तर योगेश सरकार 11 संघाची आपण पाहिली. सुरुवात मात्र थोडीशी खराब नक्की झाली. यावर नंतर आपण टॉस घेणार आहोत. दोन्ही टीमने तयार राहायचंय. किरणभाई शाह आणि रहीम 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनने तयार राहायचंय. ही ओव्हर झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. हो 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 हो, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. अपील फार मोठं केलंय. पंचांनी मात्र ते अपील फेटाळलं. लेग बायचा इशारा मात्र केलाय. राहुल इथे आक्रमक खेळ खेळण्याचा प्रयत्न करतोय, कारण राहुलला माहितीये इथे धावांचा ओघ मात्र वाढलाय. रिक्वायर रन रेट मात्र फार पुढे निघून गेलाय. म्हणजे इथे हात खोलावे लागतील, थांबून चालणार नाही. एलबीडब्ल्यूची फार मोठी अपील मात्र केली होती, पण अतुल रोगे सरांनी ती फेटाळली. कुणाल परत एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. फुल टॉस, फुल टॉस, फुल टॉस. सुरेख फटका. चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा. हा पहिला चौकार इथे योगेश सरकार 11चा. अगदी इथे योगेश सरकार 11 सहजासहजी सामना सोडणार नाही, कारण लढण्याची तयारी त्यांनी देखील दाखवली. पहिल्या जरी 4 विकेट गेल्या असतील तरी बॅटिंग लाईनअप फार मोठा आहे. आणि इथे रवी गुलेच्या बॅट मधनं आलेला सुंदर चौकार. हो हो हो, रवी घुले यावेळेस चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकारा पाठोपाठ षटकार. चौकारा पाठोपाठ षटकार देखील आला. जवळपास इथे धाव फलकावरती आता 13 धावा. एक जबरदस्त बॅटिंग आपण रवी गुलेची पाहतोय. अगदी संघासाठी विघ्नहर्ता बनून तो धावून आलाय असं नक्की प्रतीत होत आहे. आणि रवीला मात्र अजून मोठी बॅटिंग करावी लागेल. पहिल्या ओव्हर मध्ये जो धावफलक थांबला होता तो धावफलक पुन्हा एकदा हायवेला पळायला सुरू झालाय. त्या स्पीडने धावफलक मात्र पुढे सरकतोय. रवीच्या बॅटमधनं हा चेंडू परत एकदा ऑन साइडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. एक सिंगल धाव, सिंगल धाव. एक चांगलं कॅल्क्युलेशन नक्कीच जर रवीने आतापर्यंत धाव बनवल्या. 5 चेंडू मध्ये त्याने 13 धाव बनवल्या. टीमसाठी मात्र एक चांगला खेळ रवीचा आपण पाहिला. पण एका बाजूने आता रवी आणि राहुलला मात्र आता मोर्चा सांभाळावा लागणार आहे, कारण बऱ्याचशा विकेट मात्र गमावल्या गेल्या. तिथून खेळ शांत झालाय. कुणाल देशमुख गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. थोडासा नक्की महागडा ठरला. एखादी विकेटचा शोध कुणालला देखील असेल. इथे जर एखादी विकेट आली तर मात्र एक मजबूत पकड या मॅच वरती निर्माण होईल. आणि मागताय काय, घेऊन टाका. राहुल राठोड इथे बाद. पाचवा फलंदाज इथे बाद झालाय. पुढच्या संघाने टॉस साठी तयार राहायचंय. सन्माननीय स्वप्नीलजी अलकुंडे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. ओव्हरची समाप्तीला टॉस करून घ्यायचा आहे. सन्माननीय स्वप्नीलजी अलकुंडे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सन्माननीय स्वप्नीलजी अलकुंडे यांना विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय. पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. टॉस या ठिकाणी केला होता आजच्या दिवसातील दुसऱ्या मॅचचा. एका बाजूने रहीम 11 आणि दुसऱ्या बाजूने धीरेन भाई शाह या दोन टीमांनी टॉस. वॉटर ट्रॉफी आणि MM ऑटोस्टिक या दोन टॉस या ठिकाणी केला जाईल. दोघांनी एकच कॉल केलाय वॉटर ट्रॉफी आणि दोघांनी टॉस जिंकला नाहीये. परत टॉस होईल. एकानेच कोणीतरी कॉल करा. वॉटर ऑस्टिक आणि टॉस जिंकलाय रहीम 11 संघाने. निर्णय काय असेल?
धीरेन भाई शाह टॉस जिंकला, निर्णय काय? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. कसं वाटतं स्पर्धेचं आयोजन नियोजन? 3 महिने झाले सर मेहनत करतात या टुर्नामेंटसाठी. उत्कृष्ट असं त्यांनी नियोजन केलंय आणि मी त्यांना जसं मोडल ट्रॉफीचं जाहिरात आली पहिलं म्हणजे मी लगेच फोन केला की आमची एंट्री असावी म्हणून, कारण मला मागच्या वर्षी पण आम्ही क्वार्टर फायनलला हरलो होतो, ओपनचा आप होता आणि ह्यावेळेस पण आम्ही नक्कीच चांगला खेळू आणि प्रयत्न करू जिंकण्याचा. पहिले तर तुम्हाला शुभेच्छा असलेल्या क्वालिफायर राऊंडसाठी. तर मी जास्त वेळ घेणार नाही कारण मॅच सुरू आहे. सागर दादा तुम्हाला देखील बेस्ट ऑफ लक. रहीम 11 टीम आणि धीरेन शाह रस्टिक या दोन टीम दरम्यान मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. वरती आपण नजर टाकूया. 20 धावा, 15 चेंडू, 41 धावांची गरज. हो 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 हो, हवाई हल्ला, हवाई हल्ला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. एकतर्फी खिंड मात्र रवी घुलेने आतापर्यंत लढवली आहे, कारण पहिले 5 फलंदाज पाहिले तर 5च्या 5 फलंदाज 0 धावांवरती बाद झाले. अनुज रोडेच्या गोलंदाजीवरती 2 षटकार, 26 धावा, 14 चेंडू, 35 धावांची गरज. रवी घुलेने मात्र जो खेळ केलाय, एकटा रवी घुले मैदानामध्ये अजून देखील लढतोय. हो हो हो, काय फटका खेळलाय, क्रिकेटिंग शॉट, जबरदस्त टोला आणि ते क्षेत्ररक्षक चेंडूच्या फक्त मागे जाऊन चेंडू आणण्याचं काम करेल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार, 4 धावा. जवळपास 16 धावा या ओव्हर मध्ये आतापर्यंत आल्या. एका बाजूने अगदी पाहिलं तर 5 फलंदाज 0 वरती बाद झाले, तर दुसऱ्या बाजूने रवी घुलेने केलेली जबरदस्त बॅटिंग. 10 चेंडू मध्ये 29 धावा रवी घुलेने आतापर्यंत बनवल्या. 13 चेंडू, 31 धावांची गरज. हो, रवी घुलेचा यावेळेस मात्र तिफळ उद्ध्वस्त केलाय. मोठी विकेट, एक मोठा अडथळा होता, तो अडथळा मात्र दूर केलाय. योगेश सरकार 11 संघाला आणखी एक धक्का. फलंदाज मात्र बाद. मंगलमूर्ती 11 आता मात्र फ्रंट फुटवर असतील, कारण मोठी विकेट इथे मात्र गमावली. ज्या रवी घुलेच्या बॅट मधनं धावांचा पाऊस पडत होता, असं वाटलं तर रवी घुले सामना घेऊन जाईल, पण त्या रवी घुलेचा मात्र अडथळा दूर केला. फलंदाज इथे बाद. नवीन बॅटर आता स्वप्नील मैदानामध्ये होतोय. संघाचा नेता, संघाचा खना अजून देखील मैदानामध्ये. 12 चेंडू, 31 धावांची गरज. रविराज परत एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. रविराज, ज्या रविराजने पहिल्या ओव्हर मध्ये 4 फलंदाजांना 0 वरती बाद केलं, फक्त 1 धाव खर्च केली, तो फलंदाज मात्र बाद झाला. त्याने मात्र 4 फलंदाजांना डगआउटचा रस्ता दाखवला. परत एकदा गोलंदाजी मार्कवर रविराज गायकवाड. रवी घुलेची जबरदस्त बॅटिंग होती, छोटी इनिंग होती, पण त्याने मात्र मॅच मध्ये रंगत आणली होती. प्रदीप नैनी त्यावेळेस फटका मात्र चांगला खेळला. फुल टॉस चेंडू होता, जास्त धावा मात्र मिळतील नाही मिळतील, पण फटका चांगला होता. रन घेण्याचा प्रयत्न आणि ते 2 धाव पूर्ण होत आहेत. इथे मात्र 2 धाव पूर्ण केल्या. रिस्की रन होती, पण अगदी इथे प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला यश देखील आलं. 2 धाव इथे पूर्ण होतात. शेवटच्या 11 चेंडू, 29 धावा. सामना अजून संपला नाहीये. इथून देखील मॅच रंग बदलेल. इथून देखील सामन्याचा अगदी टर्निंग पॉइंट आपल्याला पाहायला मिळेल, कारण प्रदीप नैनी जिद्दी खेळाडू आहे, मॅच सहजासहजी सोडणार नाही. सोबतीला अगदी पाहिलं तर स्वप्नील माने. गोलंदाजी मार्क रविराज. हा चेंडू परत एकदा फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात केला. एक सिंगल धाव. चांगला थ्रो, अगदी डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये थ्रो मात्र सोपवलाय. सिंगल डबलच्या धावा होते मात्र पूर्ण होतात. 10 चेंडू, 28 धावा.
रिक्वायर्ड रन रेट अगदी पाहिलं तर 16च्या पुढे पोहोचला, म्हणजे आता इथे सिंगल डबलने जास्त मोठं काम होणार नाही. चौकार षटकार हे अधूनमधी खेळले पाहिजेत, मोठे फटके खेळावे लागतील. 33 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 6 फलंदाज बाद 33. कुलवा टप्प्यात चेंडू दाखवून काढला, एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. दुहेरी धावांनी धावफलक मात्र पुढे सरकेल. पस्तीस धावा, 6 फलंदाज बाद. शेवटचे 9 चेंडू, 26 धावांची गरज. आखिरी 9 गेंदे, 26 रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए. स्वप्नील माने स्ट्राइकिंग गेट वरती आपण पाहतोय, हात खोलावे लागतील मोठे फटक्यांसाठी. आणि हा चेंडू उसळता चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलं, अगदी स्टंपच्या आतमध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न. टेनिस क्रिकेट जर म्हणलं तर स्टंपच्या आतमध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न वारंवार फलंदाज करतात, आणि तोच प्रयत्न इथे पाहायला मिळाला. पण या वेळेस मात्र गोलंदाजाने त्याचं चातुर्य दाखवलं, आणखी चेंडू दूर ठेवला आणि चेंडू मात्र डॉट बॉल. 8 बॉल 26 धावांची गरज. फुलटॉस आणि परत एकदा हवा तसा फटका बॅटवरती आला नाहीये, फक्त मिळेल एक सिंगल धाव. या ओव्हर मध्ये पाहिलं तर 2 फुलटॉस धावा आल्या, चेंडू आले, आणि त्या फुलटॉस चेंडूवरती फक्त आलेल्या 3 धावा. या मात्र संघासाठी मोठी अडचण असेल. आयुष्यामध्ये आनंदाच्या क्षणाला आणि क्रिकेटमध्ये फुलटॉस चेंडूला कधीच वाया जाऊ देऊ नका, कारण फुलटॉस चेंडू आणि आयुष्याचा आनंदाचे क्षण हे सहसा लवकर लवकर परत येत नाहीत. ते अगदी 7 चेंडू आणि 25 धावांची गरज. बॅटची कड, क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न झाला, चांगला प्रयत्न, चेंडूला रोखलं, फक्त एक सिंगल धाव. हे फिल्डिंग एफर्ट जर पाहिले आज मंगलमूर्ती 11 संघाचे, त्यांनी मात्र फिल्डिंग वरती बराचसा सामना रंगवला. ज्या प्रकारची फिल्डिंग झाली, ज्या प्रकारची गोलंदाजी झाली, सामना त्यांनी अगदी एकतर्फी करून टाकला. अजूनही मॅच संपली नाही, शेवटचे 6 चेंडू आणि 24 धावांची गरज. आखरी 6 गेंदे, रन बनाने 24. इथे मॅच मध्ये काय होऊ शकतं, असाच एक सामना इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दरम्यान झाला होता. ज्या वेस्ट इंडिजला भारतामध्ये यायला पैसे नव्हते, त्या वेस्ट इंडिजला मात्र इंडियन बोर्डाने मदत केली, ते भारतात आले, फायनलला पोहोचले. 6 चेंडू 23 धावांची गरज असताना कार्लोस ब्रेथवेल मैदानामध्ये आला आणि त्याने सलगचे 4 षटकार खेळत वेस्ट इंडिजला वर्ल्ड कप जिंकून दिला होता. इथे हे 4 षटकार खेळले जाणार का? गोलंदाजी मार्कर गोलंदाज रामदास सोनवणे, गोलंदाजी मार्कर. समोर असेल प्रदीप नैने, अर्थात डॉनची दहशत आज मैदानामध्ये दाखवून द्यावी लागेल. पहिला चेंडू, फटका मात्र चांगला खेळलाय. इथे चेंडूने उसळी घेतली, वा, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, घाई केली नाही, चेंडूला जवळ येऊन दिलं, हवेत जम घेतली, चेंडूला थांबवलं, चौकार मात्र अडवलाय. शेवटचे 5 चेंडू 23 धावांची गरज. इथे आता प्रत्येक चेंडूवरती मोठे प्रहार करावे लागतील. स्वप्नील माने मैदानामध्ये मोठे फटके मात्र खेळावे लागतील. 5 चेंडू 23 धावांची गरज. शेवटचे 5 चेंडू 23 धावा. मॅच मध्ये होणार काय? रंगतदार सामना. अगदी पहिल्या चेंडूपासून या मॅच मध्ये रंगत आपण पाहिली. पहिल्या चेंडूवरती आलेली विकेट, त्यानंतर षटकारांची आतिषबाजी. सेकंड इनिंग सुरू झाली, पहिल्याच ओव्हरमध्ये 4 विकेट, त्यानंतर रवी घुलेचा जबरदस्त खेळ आपण पाहिला. आणि इथे हा चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र छोटस वळण, हलकस वळण, काटा बदलला चेंडूने, आणि इथे मात्र हा चेंडू डॉट बॉल. निर्धाव चेंडू मात्र टाकला गेलाय. शेवटचे 4 चेंडू 23 धावांची गरज. अब नहीं चलेगा इक्का दुक्का, मैच को जीतना है तो मारना पडेगा सिर्फ छक्का. फक्त छक्के मारावे लागतील, 4 षटकार खेळावे लागतील, 23 धावांची गरज. यावेळेस फटका मात्र खेळला. पहिला चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर, षटकार. गेम इज ऑन. अजूनही मॅच मात्र जिवंत आहे, सामना संपला नाहीये. येणारे 3 चेंडू 17 धावांची गरज, म्हणजे 3 चेंडू सीमारेषे बाहेर स्वप्नील मानेला खेळावे लागतील. ते गोलंदाज अगदी पाहिलं तर रामदास सोनवणे तर धावा खर्च करेल का, पण क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कधी क्रिकेटचा खेळ रंग बदलेल सांगता येत नाही.
आणि इथे देखील मॅच अजूनही जिवंत आहे योगेश सरकार 11 संघासाठी. एक षटकार मात्र आलाय, अजूनही 3 चेंडू शिल्लक. हो, इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू होता, बॅट वरती चेंडू हवा तसा आला नाहीये. एक सिंगल धाव आणि या चेंडूने मात्र मंगलमूर्ती 11 संघाची एक मजबूत पकड या सामन्यावरती निर्माण केली. शेवटचे 2 चेंडू 16 धावांची गरज. मॉर्टर ट्रॉफीचा थरार मैदानामध्ये सुरूच आहे आणि पहिल्याच मॅच मध्ये अगदी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी मॅच आपण पाहिली. प्रदीप नाईने मिड विकेट मध्ये चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत घेतली आधी ती एक सिंगल धाव. शेवटचा एक चेंडू 15 धावांची गरज मॅच मध्ये होता. फक्त एक औपचारिकता शिल्लक, एक चांगला चेंडू आणि इथे मंगलमूर्ती संघाला मात्र विजयाचे दार ओपन होतील. शेवटचा एक चेंडू 15 धावांची गरज आणि त्याचबरोबर हा शेवटचा चेंडू सीमारेषेच्या बाहेर उशिराने आला षटकार. षटकाराने धावफलक पुढे सरकेल 52 धावा आणि जवळपास 9 धावांनी मंगलमूर्ती 11 संघाने हा सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स. यानंतरचा सामना रेम 11 विरुद्ध धीरेन शहा SF या संघादरम्यान हा सामना असेल. धीरेन शहा SF 11 संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. रेम 11 ना सुरुवातीला बॅटिंग करावी लागेल, धावांचा डोंगर उभा करावा लागेल.